नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी टेक्स्टबुक मधील पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. इयत्ता 8वी मधील अभ्यासक्रमासाठी मराठी पाठ्यपुस्तक जे आहे त्यामधील आपल्याला पाठ अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, या निसर्गाचा जर विचार आपण केलो तर निसर्ग म्हणजेच एक अद्भुत कला आहे किंवा एक अद्भुत असं असणारं आश्चर्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या वेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊया तेव्हा आपल्याला निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य आपल्याला पाहायला मिळू शकतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाच्या जितकं आपण जवळ जाऊया, जितका निसर्ग आपण जवळून पाहूया तेवढं त्याचं सौंदर्य आपल्याला खुलून दिसू शकतं आणि त्यामध्ये असणारा जो काही उत्साह आहे तो आपल्याला दिसून येतो. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे, निसर्गामधील दृश्य आपण पाहिल्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते किंवा एक प्रकारचा उत्साह आपल्याला येतो किंवा आपल्याला दिसून येतो. दररोजचं जे काही जीवन आहे, आपण जीवन जगत असतो, दररोजचं जे कार्य आहे ते दररोज तेच कार्य करून आपल्याला कंटाळवाणं होतं आणि आपण काय करतो, किमान मित्रांच्या वगैरे सानिध्याने आपण सहल वगैरे काढतो, सहलीमध्ये जातो. काही ठिकाणी निसर्गातील असणारे जे काही स्थळ आहेत, निसर्गरम्य काही असणारे जे काही स्थळ आहेत ते आपण पाहतो आणि आपण आनंदित होतो. दररोजच्या जीवनामधून थोडंसं विरंगुळा मिळावा, तसेच आपल्याला मनाला आनंद भेटावा यासाठी आपण नैसर्गिक जे काही स्थान आहेत त्या ठिकाणी आपण भेट देतो. निसर्गामध्ये अनेक प्रकारचे स्थळ असे आहेत की ते पाहिल्यामुळे आपल्या मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते. आता निसर्ग म्हटल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतील असा जर प्रश्न मी विचारलो तर तुम्ही त्या प्रश्नाचे अनेक प्रकारचे उत्तरं निश्चित तुम्ही देऊ शकाल. निसर्गामध्ये आपण नदी, नाले, पर्वत, त्यानंतर वनस्पती, मोठाले वृक्ष, संपूर्ण असे असणारे सजीव सृष्टी हे सर्व निसर्गामध्ये येते आणि वेगवेगळ्या प्रकारचे असणारे पशु पक्षी हे सगळ्यांचा समावेश या निसर्गामध्येच होतो आणि हे आपल्याला निसर्गामध्ये दिसून येतात. ज्या ठिकाणी दररोजचं जीवन आपलं घर आणि आपलं काही कार्यालय असलेलं हे असणारं, पण यापेक्षा थोडंसं वेगळं मोकळ्या आकाशामध्ये किंवा मोकळं आकाश आपल्याला पाहता यावं, मोकळी शुद्ध हवा आपल्याला अनुभवता यावी यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो आणि त्या ठिकाणी आपण एक वेगळा आनंद घेतो. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण पाठ अभ्यासणार आहोत तर अशाच एक सुंदर निसर्ग जे काही स्थळ आहे किंवा ज्याला आपण प्रेक्षणीय स्थळ म्हणूया अशा प्रकारचा असणाऱ्या स्थळाविषयीचा ज्या पाठामध्ये वर्णन आहे तर तो पाठ आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. पाठ 5वा इयत्ता 8वीचं जे काही मराठी पाठ्यपुस्तक आहे त्यामधील असणारा हा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. पाठ 5वा, पाठाचं नाव आहे घाटात घाट वरंधा घाट. घाटात घाट, घाटात घाट वरंधा घाट, वरंधा घाट, घाटात घाट वरंधा घाट. लेखक आहेत महेश
तेंडुलकर, महेश तेंडुलकर, महेश तेंडुलकर. घाटात घाट, वरंधा घाट. हा वरंधा घाट जो आहे, या वरंधा घाटाचं असणारं नैसर्गिक सौंदर्य, त्यामध्ये असणारं काय सौंदर्य आहे निसर्गाचं, ते आपल्याला या पाठाच्या माध्यमातून पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. प्रथमतः आपण पाठ परिचय जो आहे तोही अभ्यासणं गरजेचं आहे. आणि तत्पूर्वीही ठीक आहे, अगोदर आपण पाठ परिचय हा अभ्यासूया. घाटात घाट, वरंधा घाट या पाठाचे लेखक महेश तेंडुलकर हे आहेत. ते एक प्रसिद्ध लेखक आहेत मराठी साहित्यामधील. त्यांची बंच ट्रेकिंग, साद पन्हाळा ते विशाळगडची, साद शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ, वेंगुर्ल्याची भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंधा घाटाची वैशिष्ट्ये व तेथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडले आहे. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण लेखकाचा जो काही परिचय आहे तो अभ्यासून त्यामध्ये लेखकांनी कोणकोणत्या प्रकारचे साहित्य लेखन केलेलं आहे तेही आपण इथं अभ्यासणं गरजेचं आहे. साहित्य संपदा. साहित्य संपदा पहिलं पुस्तक आहे बंच ट्रेकिंग. नंबर 2 लिहा, साद पन्हाळा ते विशाळगडची. साद पन्हाळा ते विशाळगडची. त्यानंतर साद शिवकालीन दुर्गांची. चौथा आहे शिलालेखांच्या विश्वात. गड मंदिरावरील
गड मंदिरावरील द्वारशिल्प द्वारशिल्प 6वं पुस्तक आहे भटकंती कुडाळ. भटकंती कुडाळ भटकंती कुडाळ भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची 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 भटकंती अनलिमिटेड भटकंती अनलिमिटेड. त्यानंतर किल्ले जिंजी किल्ले जिंजी किल्ल्यांच्या दंतकथा किल्ल्यांच्या दंतकथा अशी ही ऐतिहासिक असणारी तसेच माहितीपूर्ण असणारी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहे. गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णनही त्यांनी लिहिलेलं आहे. हे प्रवास वर्णन आहे. लेखकांनी लिहिलेले जे काही पुस्तक आहे ते बघा. पहिला आहे बँच ट्रेकिंग साद पन्हाळा ते विशाळगडची, साद शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची, भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा आणि गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन अशा प्रकारचे हे सर्व पुस्तकं इथं महेश तेंडुलकर यांनीही लिहिलेली आहे. आणि हा जो काही पाठ आहे, प्रस्तुत पाठ जो आपण अभ्यासणार आहोत, हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतलेला आहे. प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंदा घाटाची वैशिष्ट्ये व तेथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडले आहे. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे. आपण जो काही पाठ अभ्यासणार आहोत, हा पाठ म्हणजेच सह्याद्रीमधील वरंदा घाट जे आहे आणि त्या वरंदा घाटाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते कोणत्या प्रकारचे, काय विशेष या वरंदा घाटामध्ये आहे, ते आपल्याला या पाठामधून अभ्यासावयाचं आहे. तेच आपण इथं अभ्यासणार आहोत. लेखकाच्या
संपदाची माहिती आपण इथे घेतलेली आहे. या पाठामध्ये काही कठीण असे असणारे शब्द आहेत, त्या शब्दांचाही अर्थ अगोदर आपण लिहून घेणं गरजेचं आहे आणि नंतर आपण हा पाठ अभ्यासलेला सोपा आपल्याला होऊ शकेल. कठीण शब्दार्थ. कठीण शब्दार्थ. शब्द लिहा. वेध. वेध म्हणजेच लक्ष. बेफाम. बेफाम या शब्दाचा अर्थ सुसाट वेगाने. सुसाट वेगाने. पोटभर मार खाणे. पोटभर मार खाणे म्हणजेच भरपूर मार खाणे. भरपूर मार खाणे. प्रत्यय. प्रत्यय म्हणजेच अनुभव. अनुभव. रोरावत. रोरो आवाज करत. रोरो आवाज करत. विहंगम. विहंगम. विलोभनीय. सुंदर. विलोभनीय सुंदर. चापणे. खाणे. कारवी. एक झाड. कारवी म्हणजेच काय? कारवीचे एक असणार झाड. अवशेष. अवशेष. अवशेष म्हणजेच शिल्लक राहिलेला भाग. शिल्लक राहिलेला भाग. शिल्लक राहिलेला भाग. पाठ अभ्यासनापूर्वी आपल्याला अशा प्रकारचे हे शब्दार्थ ही इथं पाहणं गरजेचं आहे. वेध म्हणजे लक्ष. बेफाम म्हणजे सुसाट वेगाने, अतिशय वेगाने असलेलं. पोटभर मार खाणे म्हणजे भरपूर मार खाणे. प्रत्यय अनुभव. रोरावत म्हणजे रोरो असा आवाज करत. विहंगम विलोभनीय किंवा सुंदर.
चापणे म्हणजे खाणे, कारवी एक झाड, झाडाचं नाव असले आहे कारवी. अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग, त्यास अवशेष असं म्हटलेलं आहे. आता पेज नंबर 13 वरती पहा. प्रत्यक्ष आपण पॅरेग्राफ इथं अगोदर वाचून घेऊया आणि त्यावरील मग स्पष्टीकरण पाहूया. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. आता वेध हा शब्द आताच आपण पाहिलेला आहे. वेध म्हणजेच काय? लक्ष. म्हणजेच आता ज्येष्ठ महिना म्हणजे पावसाळा सुरू झालेला असेल की मग आपल्याला पावसाचे वेध लागतात. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. बघा लेखक काय सांगतात इथं. सोसाट्याचा वारा, अतिशय वेगाने वाहणारा वारा, सोसाट्याचा वारा असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजेच अतिशय वेगाने वाहणारा. आणि पहिल्या पावसांच्या सरींची वार्ता म्हणजे पहिला पाऊस आलेला आहे, पहिल्या पावसाची सरी म्हणजे पाऊस येणाऱ्या त्याच्या धारा, वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. बघा पहिलं पाऊस ज्या वेळेस येईल, उन्हाळा संपलेला आहे आणि पावसाळा लागल्यानंतर पहिलं पाऊस पडतं आणि त्यावेळेस पहिलं पाऊस पडल्यानंतर मातीचा एक प्रकारचा सुगंध दरवळत असतो. अतिशय सुगंध असतो तो आणि संपूर्ण हवेमध्ये दरवळत असतो. तो सगळ्यांना हवा हवासा वाटणारा हा सुगंध असतो. आणि हा जो काही सुगंध आहे हे प्रत्येक वर्षी येतच असतं. म्हणजे प्रत्येक वर्षी हे येतं असं इथे लेखक सांगत आहे. म्हणजे हे निसर्गाचं जे काही चक्र आहे हे निसर्ग चक्र सतत चालूच असणार आहे. तरीही ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेफाम होऊन एग एग सरी माझे मडकी भरीच्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं. बघा अत्यंत सुंदर इथं वर्णन लेखक करतात की लहानपणीचं जे काही जीवन असतं त्या लहानपणीच्या जीवनाचं वर्णन इथं लेखक करत आहेत. काय म्हणतात बघा की हे दरवर्षी पाऊस येत असतो, मातीचा सुगंध येत असतो, हे दरवर्षीच आहे. पण आणखी इथं लेखक सांगतात की हे बालपणी अशा वेळेस पाऊस आल्यानंतर बालपणी बेफाम होऊन अतिशय वेगाने असं होऊन एग एग सरी माझी मडकी भरी, म्हणजेच एक लहान बालगीत, बडबड गीत ज्याला म्हणूया, लहान मुलं अशा प्रकारचे गीत म्हणतात. आणि पावसात मस्त लहान मुलांना नाचायला आवडतं. पाऊस येत आहे तर त्यांना अंगणात जाऊन या पावसामध्ये चिंब भिजावं असं वाटतं, पावसात नाचावं वाटतं. आणि मग लहान मुलं किती जरी रोखलं तरी ती थोडे काय असेना त्या पावसात जातात, खेळतात. एग एग सरी माझे मडकी भरी च्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं, म्हणजे पावसामध्ये चिंब चिंब भिजणं. पूर्वीला तरी लहान मुलं ज्यावेळेस अंगणात सरळ सरळ खेळायला जायचे, आई वडील शेतामध्ये कामाला गेलेले, अचानक दुपारी वगैरे जर पाऊस आलं तर मुलं अशा पावसामध्ये बिनधास्तपणे खेळायचे आणि एक वेगळा प्रकारचा आनंद घ्यायचे. आणि अशा पावसामध्ये चिंब चिंब भिजून त्या पावसात भिजण्याचा एक वेगळा जो काही आनंद असतो, त्याच्यामधील असणारा उत्साह जो बालमनाला आलेला असतो तो एक आगळा वेगळा अवर्णनीय आहे. बालपणामध्ये अशा प्रकारचा जो काही आनंद आहे हा आनंद म्हणजेच अवर्णनीय आनंद आणि दुर्मिळ असणारा हा असा आनंद आहे. मग लहान मुलं पावसामध्ये खेळतात, भिजतात आणि मग त्यामुळे आईवडिलांनी पाहिल्यानंतर मात्र मग आईवडिलांकडनं त्यांना पोटभर मार मिळतो, म्हणजे भरपूर मार मिळतो. बघा लहानपणामध्ये आपल्याला चिखलामध्ये खेळायला, पावसात खेळायला खूप आवडतं आणि आजारी पडेल म्हणून या भीतीने आईवडील आपल्याला पावसामध्ये भिजू देत नाही. तरीही आपण आईवडिलांचं ऐकत नाही आहे. आपण काही प्रमाणात का असेना आपण पावसाचा आनंद घेतोच, पावसात जातो, भिजतो आणि मग मार खाल्लं तरी चालेल असं म्हणून. आणि मग घरी आल्यानंतर मात्र आई वडील किंवा वडील असणारे आपल्याला
नक्की भरपूर मार देतात. तरीही आपण रडतो करतो, पण आपल्याला एक आलेला जो आनंद असतो तो आगळा आणि वेगळा असा प्रकारचा आनंद मिळालेला असतो. आजी आजोबाकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं. आता हे लहान मुलांचं जीवन, लहान मुलांचं जे काही खेळ आहे त्याचं इथं वर्णन लेखकाने अत्यंत सुंदर पद्धतीने इथं केलेलं आहे. म्हणजे आजी आजोबाकडनं आपण म्हणजेच कागदाच्या होड्या, नाव कसं तयार करायचं आणि ते शिकायचे मुलं किंवा मुलं शिकले जातात आणि मग ते पाऊस आल्यानंतर त्या पावसाच्या पाण्यामध्ये सोडायचा, त्याचा वेगळा आनंद घ्यायचं. रस्त्याने वाहणारं पाणी, अंगणातून वाहणारं पाणी आणि मग त्यामध्ये कागदाची होडी करून सोडल्यानंतर ती होडी वाहत वाहत त्या पाण्यावरून जाते. ते पाहिल्यानंतर मात्र आपल्याला अवर्णनीय असा आनंद होतो. लहान मुलांना होणारा हा अवर्णनीय आनंद त्याचं चित्रण इथं लेखक इथं करतात आणि पाऊस पुन्हा यावा आणि हे जे काही कागदी होडे आहेत, नाव आहे, ते पाण्यामध्ये सोडून त्याचा आनंद घ्यावा अशा प्रकारचं इथं मुलांना वाटत असतं. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो, पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ उमगू लागतात. बघा, लेखकाने अत्यंत सुंदर असं इथं वर्णन इथं जीवनाचं केलेलं आहे. बालपण जे आहे हे बालपण म्हणजेच निरागस असणारं, निरागस भावनेचं असलेलं हे बालपण आहे आणि या बालपणामध्ये अत्यंत निरागसता दडलेली असते आणि मग वेगवेगळ्या प्रकारचा आनंद, निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा कुतूहलतेनं तो आनंद घेत असतो. त्याला कुतूहल असं वाटत असतं आणि मग या पावसामध्ये चिंब चिंब भिजणं, आईवडिलांकडनं मार खाणं, असं करत करत हे मुलं मोठी होत असतात आणि लहान बालपण जाऊन ज्यावेळेस किशोरावस्था वगैरे येते त्यावेळेस मात्र मग पुन्हा पुन्हा हळूहळू म्हणजेच मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ उमगू लागतात. म्हणजेच पाऊस दरवर्षी येतच आहे, दरवर्षी हे निसर्गाचं चक्र चालू आहे, काळाचं चक्र चालू आहे, काळ सतत गतिमान आहे आणि मग या काळाच्या गतिमानतेमध्ये लहान मुलं आपण असणारे मोठे होतो. बालपणापासून आपण किशोरावस्थामध्ये आपण प्रवेश करतो आणि ज्यावेळेस आपण मोठे होतो त्यावेळेस मात्र आपल्याला आकाशामध्ये पाऊस पडतो आणि आकाशामध्ये जे काही इंद्रधनुष्य आपल्याला दिसून येतो त्या इंद्रधनुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे दिसतात, त्याचं जे काही नैसर्गिक जे काही असणारं सौंदर्य आहे, सुंदरता आहे, ते आपण पाहून मोहून जातो आणि इथं लेखक सांगतात की त्या इंद्रधनुष्यामधील जे काही रंग आहेत त्या रंगाचा अर्थ मग उमगू लागतो किंवा कळू लागतो. म्हणजेच बाल्यावस्था, बालपण संपलेलं आहे आणि तरुण अवस्था येते आणि मग ज्यावेळेस आपण तारुण्यात जातो, तारुण्यामध्ये पदार्पण करतो, मोठे होतो, तेव्हा लहान मुलांसारखं आपण खेळत नाही. आपले मग आवडीनिवडी थोडेसे बदलतात, विचारामध्ये बदल होतो, परिवर्तन होतो, आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणजेच त्या आकाशामधील इंद्रधनुष्य जे आहे त्याच्यामध्ये असणारे जे रंग आहे त्या रंगाचे अर्थ आपल्याला उमगू लागतो, त्याचा अर्थ काय हे कळू लागतो किंवा नवीन जाणीवा आपल्या मनामध्ये निर्माण होतात. अशा प्रकारचं हे वर्णन लेखक इथं करतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरूर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. आता बघा, तारुण्यामध्ये आवडणाऱ्या गोष्टी त्या वेगळ्या आहेत, आवडणाऱ्या व्यक्ती वेगळ्या आहेत, आवडणारे जसं आपण म्हणूया लहानपणामध्ये आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आणि तरुणपणामध्ये आवडणाऱ्या गोष्टी, मोठ्या झाल्यानंतर आवडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये खूप फरक आहे. लहानपणामध्ये मुलं मुली एकत्र खेळत असतात, भावला-भावली ही खेळ खेळत असतात, चिखलात पाण्यात नाचतात, आनंद घेतात, निरागस मन असतं आणि तेच मोठे झाल्यानंतर तर मोठे तरुणी आहेत किंवा मोठे ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस भावला-भावलीचा वगैरे आपण काही खेळ खेळत नाही आहे किंवा इतर लहान मुलांसारखं आपण खेळत नाही. म्हणजे आपल्या आवडीनिवडी तिथं बदलत असतात आणि मग बरसण्याचा अर्थ कळू लागतो. मनामध्ये एक प्रकारची हुरहुर म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी असणारी किंवा एखाद्या गोष्टीविषयी असणारी हुरहुर मनामध्ये वाढत असते किंवा निर्माण होत असते आणि तळमळ वगैरे जे आहे
हा जो काही शब्द आहे तळमळ, अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. म्हणजे कोणाविषयी तरी आपल्या मनामध्ये तळमळ निर्माण होते आणि मग त्याचा थेट प्रत्यय येत असतो. म्हणजेच बालपण आणि त्यानंतर मोठेपणी आपल्यामध्ये होणारा हा निसर्गतः हा बदलही इथं लक्षात येतो. अशा प्रकारचं हे अत्यंत सुंदर वर्णन लेखक इथं या उतार्यामध्ये करत आहे.